विधिमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद झाला। काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली तर ठाकरेंच्या 20 आमदारांमध्ये 14 आमदारांना पुढील जागेत व्यवस्था आहे। काँग्रेसच्या 16 आमदारांपैकी फक्त 4 आमदारांनाच पुढे जागा देण्यात आलेली आहे आणि त्यावरून हा जागेचा वाद निर्माण झाला आहे। मला असं वाटतं हा फार मोठा जागेचा मुद्दा नाही। त्याच्यात पक्षाला जागा अलॉट केली जाते आणि पक्षाने मग कोणाला कुठं बसायचं ठरवलं जातं। शिवसेना तसा पाहायला गेलं तर सत्ताधारी पक्षानंतर सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे। तेव्हा निश्चित शिवसेनेला त्याच्यात महत्त्वाची जागा मिळेल आणि मिळाली पाहिजे। मला असं वाटते की हे आम्ही ठरवत नाही, पक्षाचा जो बळ आहे, ती संख्या आहे, ती बघून हे आसन क्रमांक देण्याचं काम हा विधिमंडळाचा आहे, हा काय राजकीय पक्षाचा नाही आहे। आम्हाला दिलेला जो आसन क्रमांक असतो त्यात आम्हाला कोणाला बसवायचं आहे सिनियरिटीप्रमाणे, आणि सिनियरिटीप्रमाणे सर्वात जास्त टर्म असलेले आमदार, त्यानंतर कॅबिनेट मंत्री असलेले, राज्यमंत्री असलेले, ही एक परंपरा राहिली। काँग्रेस पक्ष आता वरती आमच्यापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून त्यांचे विरोधी पक्षनेते उद्या भविष्यकाळामध्ये झाले तर त्यांच्या मागे त्यांचे सदस्य बसतील। तशीच मला असं वाटते विधानसभेमध्ये पण देखील एकंदरीत आसन देण्याचं काम विधिमंडळाने केलेलं आहे आणि आम्हाला दिलेला जो आसन क्रमांक आहे त्यात कोणाला बसवायचं, काय बसवायचं, तो मला असं वाटते अधिकार आमचा आहे। ही जी का नाराजगी झाली याच्यातली अधिकची माहिती आम्ही घेऊ आणि आता गटनेत्यांची बैठक आहे त्यामध्ये त्याचा खुलासा करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।